दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेला डॉक्टर वीरेंद्र तावडे हा शस्त्रांचा छोटासा कारखाना उभारण्याच्या तयारीत होता। गोवा स्फोटातील आरोपी सारंग अकोलकर आणि तावडे यांच्यात ईमेलवरून या झालेल्या संभाषणात शस्त्रांच्या देवाणघेवाणीबद्दल चर्चा झाल्याचं सीबीआयने म्हटलंय। दरम्यान या शस्त्र कारखान्यासाठी लागणारा पैसा अवैध मार्गाने उभा करण्याची तावडे आणि अकोलकर यांची तयारी होती। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। मंदार, सीबीआयने या सगळ्या प्रकरणात आता एक महत्त्वाच्या दिशेने पाऊल उचललेलं आहे। एक अतिशय धक्कादायक बातमी अशी सीबीआयने उघड केली आहे, काय सांगशील? दीपक, या माहितीतून दोन बाबी स्पष्ट होतात। पहिली बाब म्हणजे 2008 ते 2013 पर्यंत वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर हे एकमेकांच्या संपर्कात होते। हे यावरून स्पष्ट होतंय 2013 नंतर ते संपर्कात होते का नाही ही माहिती सीबीआय काही दिवसांमध्ये त्यांच्या तपासातून उघड करेल। परंतु 2008 ते 2013 म्हणजे सारंग अकोलकर गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट जो 2009 ला झाला तेव्हापासून फरार आहे, परंतु त्यानंतरही तो वीरेंद्र तावडेच्या संपर्कात होता हे सीबीआयच्या या तपासातून उघड झालेलं आहे। आणि दुसरी त्याहून अधिक महत्त्वाची बाब म्हणजे वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत होते। त्याचबरोबर त्यांना इतर जी काही शस्त्र हवी आहेत, बंदुका हव्यात किंवा इतर ज्या काही गोष्टी हव्यात त्या परराज्यातून विकत घेण्याची त्यांची तयारी सुरू होती। हे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालंय। इथं महत्त्वाची बाब म्हणजे की ते शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत होते किंवा विचारात होते की त्यांनी तो तयार केला होता। आपण जर 2009 चे गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट पाहिले तर सनातनच्या साधकांनी बॉम्ब तयार केलेले होते। एकूण 5 बॉम्ब त्यांनी तयार केलेले होते आणि ते गोव्यातील मडगावमध्ये त्यांनी ते प्लांट देखील केलेले होते। गोव्यातील मडगावमध्ये नरक चतुर्दशीला नरकासुरांच्या प्रतिमांची एक स्पर्धा असते आणि ती स्पर्धा सनातनला मान्य नव्हती, त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी 5 बॉम्ब प्लांट केलेले होते। परंतु 5वा बॉम्ब प्लांट करताना तो गाडीच्या डिकीमध्ये फुटला, स्फोट झाला आणि त्यामध्ये सनातनचेच 2 साधक योगेश नाईक आणि मलगोंडा पाटील हे स्वतः दोन साधकच मृत्युमुखी पडले। त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यात आला। सनातनचे 4 साधक पुराव्याअभावी त्या केसमधून सुटले खरे, परंतु त्यानंतर जे 4 साधक आहेत 2009 पासून ते फरार आहेत। सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश आणि रुद्रगौडा पाटील हे तेव्हापासून फरार आहेत। याच्यातून हे स्पष्ट होतं की सनातनकडून शस्त्रास्त्रांचा किंवा स्फोटकांचा वापर हा केव्हापासून सुरू आहे। त्याच्या आधीही सनातनवरती 2 बॉम्बस्फोटांचे आरोप झाले, ठाण्यातील गडकरी रंगायतणमध्ये आणि नवी मुंबईत एका ठिकाणी। त्यामध्ये सनातनच्या 2 साधकांना शिक्षा देखील कोर्टाकडून सुनावण्यात आली। यावरून हे स्पष्ट होतंय की सनातनकडून शस्त्रास्त्रांचा, स्फोटकांचा वापर हा दाभोलकर हत्येच्या आधीपासून सुरू होता, मोठ्या प्रमाणावर सुरू होता। सीबीआयच्या या तपासाने त्याला आणखी बळ मिळालंय, आणखी पुष्टी मिळाली आहे। दीपक, नक्कीच मंदार, यासोबतच सीबीआयचा पुढचा तपास कोणत्या दिशेने असू शकतो आणि काल देखील सनातनने या सगळ्या प्रकरणी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि सगळे आरोप फेटाळून लावले होते। आता यानंतर सनातनचा काय स्टँड असू शकतो? सनातनच्या काही अधिकाऱ्यांसोबत तुझं काही बोलणं झालंय का? दीपक, सनातनकडून काल पुण्यामध्ये एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेमध्ये सनातननी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले। सनातनचं म्हणणं होतं की सीबीआय जी कारवाई करते आहे ती सुडापोटी करते आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दबावामुळे ही कारवाई करते आहे, आम आदमी पक्षाच्या दबावामुळे ही कारवाई करते आहे, अशा प्रकारचे आरोप सनातननी केले। आणि सनातनच्या साधकाला वीरेंद्र तावडेला अटक झाल्यानंतर सनातनला हिंदुत्ववादी संघटनांच्या पाठिंब्याचे अनेक प्रकारचे फोन आले, असाही दावा सनातनकडून करण्यात आला। सनातन निर्दोष आहे हेच सांगण्याचा प्रयत्न या संपूर्ण सभेमध्ये करण्यात आला। तुझा दुसरा प्रश्न होता की सीबीआयचा पुढचा तपास कोणत्या दिशेने असेल? सीबीआयचा मुख्य जो तपास असणार आहे तो हाच असणार आहे की जे 4 फरारी आरोपी आहेत 2004 पासून त्यांना पकडणं, कारण तेच या सगळ्या 3 हत्यांच्या मुळाशी असल्याचं या 3 तपास यंत्रणांच्या आतापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झालंय। वीरेंद्र तावडे हा मास्टर माइंड असल्याचं सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालंय। त्याचबरोबर समीर गायकवाडला कॉम्रेड पानसरेंच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। परंतु ज्या 4 जणांनी या हत्या घडवून आणल्या, ज्यांनी हल्ला केला, अशा 4 जणांवरती जो संशय आहे त्या 4 जणांना पकडणं हेच सीबीआयच्या तपासाचं मुख्य काम असेल, त्या दिशेनेच सीबीआयचा प्रयत्न असेल। दीपक, मंदार, तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।